पूर्वीच्या भांडणातून शिरडोन येथे एकाला भोकसले, 7 व्यक्तींवर गुन्हा दाखल. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरडोन येथील हॉटेल वृंदावन समोर एका तरुणास पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चाकूने भोकसले असल्याची घटना 9 फेब्रुवारी रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. विघ्नेश बाळासाहेब मोपरे, राहणार नरसिंगराव, तालुका कवठेमहांकाळ असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. तुकाराम हिम्मत भोसले, संतोष काकासो शिंदे, विठ्ठल भोसले, सचिन जाधव, शरद माने, शुभम कदम व जीवन कदम या 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विघ्नेश व त्याचे मित्र रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास शिरडोन येथील हॉटेल वृंदावन येथे जेवणासाठी जात असताना हॉटेल समोरच वरील संशयितांनी दुपारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून विघ्नेश यास शिवेगाळ करून दगडाने व लाथाबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान तुकाराम भोसले याने त्याच्याकडील चाकूने विघ्नेश याच्या छातीवर वार केला. या झटापटीमध्ये चाकू खाली पडल्यानंतर संतोष शिंदे याने त्याच चाकूने परत विघ्नेश याच्या पोटावर वार केले. तसेच विघ्नेश याच्या होंडा सिटी गाडी क्रमांक MH12DS 8251 या गाडीवर दगड घालून गाडीचे नुकसान केले असल्याची फिर्याद प्रशांत युवराज कदम, वय वर्ष 26 यांनी कवठेमहांकाळ पोलिसात दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक भापकर अधिक तपास करत आहेत. महाराष्ट्र वेद ब्युरो रिपोर्ट, कवठेमहांकाळ.